कर्जत तालुक्यातील हुतात्म्यांचा सन्मान करण्यासाठी आणि विविध प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी कर्जत तालुका आगरी समाज संघटनेनं पुढाकार घेतलाय। या पार्श्वभूमीवर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुरेश उर्फ बाळ्यामामा म्हात्रे यांची सदिच्छा भेट घेतली। या भेटीत तालुक्यातील हुतात्म्यांच्या सन्मानासह महत्त्वाच्या मागण्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली। आगरी समाज संघटनेच्या वतीनं मांडण्यात आलेल्या ठरावानुसार कर्जत तालुक्यातील क्रांतिकारक हुतात्मा भाई कोतवाल यांच्या बलिदान दिनी माथेरान येथील स्मारकावर शासकीय मानवंदना देण्यात यावी। तसंच हुतात्मा हिराजी पाटील यांना माणिवली येथील स्मारकावर शासकीय मानवंदना देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली। या मागणीवर सकारात्मक प्रतिसाद देत खासदार बाळ्यामामा म्हात्रे यांनी राज्य सरकारच्या गृह विभागाला पत्र पाठवून या संदर्भात योग्य तो निर्णय घेण्यासाठी पाठपुरावा करण्याचं आश्वासन दिलं। दरम्यान रेल्वे स्थानकांच्या नामकरणाबाबतही महत्त्वाची चर्चा झाली। कर्जत रेल्वे स्थानकाला हुतात्मा भाई कोतवाल यांचं नाव देण्यात यावं, तसंच नेरळ जंक्शन स्थानकाला हुतात्मा हिराजी पाटील यांचं नाव देण्यात यावं अशी मागणी संघटनेच्या वतीनं करण्यात आली। या दोन्ही मागण्यांबाबत नवी दिल्ली इथं रेल्वे मंत्रालयाकडे पाठपुरावा करण्याचं आश्वासन खासदार म्हात्रे यांनी दिलं। तसंच हुतात्मा हिराजी पाटील यांच्या नावाचं टपाल तिकीट काढण्यासाठी केंद्रीय दूरसंचार विभागाकडेही पाठपुरावा करण्यात येणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। या प्रसंगी खासदार सुरेश म्हात्रे यांना कर्जत तालुक्यातील हुतात्मे भाई कोतवाल आणि हिराजी पाटील यांची प्रतिमा भेट देऊन सन्मानित करण्यात आलं। या भेटी दरम्यान कर्जत तालुका आगरी समाज संघटनेचे अध्यक्ष संतोष पेरणे, उपाध्यक्ष शिवाजी कराळे, संचालक अंकुश शेळके आणि संदीप म्हसकर यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते। मल्हार पवार, महाराष्ट्र न्यूज 24।